पुढची मोठी बातमी आपण बघूयात। तामिळनाडूतील भाजप नेते अण्णामलाई यांनी मुंबईबाबत एक वादग्रस्त विधान केलेलं आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपाने उत्तर प्रदेश, बिहार यासह देशातील अन्य राज्यातील नेत्यांना प्रचारात उतरवलेलं आहे। तामिळनाडूतील भाजप नेते के अण्णामलाई यांनी मुंबईतील वॉर्ड क्रमांक 47 या ठिकाणी प्रचार केला आणि यावेळेला त्यांनी बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी असं वादग्रस्त विधान केलेलं आहे। या विधानामुळे आता नवा वाद पेटलेला आहे। महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईत आलेले भाजप नेते अण्णामलाई यांनी एका मुलाखतीत मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा केलेला आहे। एवढ्यावरच ते थांबले नाहीत, त्यांनी बॉम्बे महाराष्ट्रातलं शहर नाही तर ते आंतरराष्ट्रीय शहर आहे असा उल्लेख केला आहे। Want a triple engine government. If you look at Chennai, it is DMK at the top, BJP. Bangalore, Congress, BJP. Hyderabad, Congress, BJP. Here we are looking at the only city in our country where a triple engine sarkar is possible. Modi ji at the center, Devendra Fadnavis at the state, and the BJP mayor and BMC. Because Bombay is not a Maharashtra city, it is an international city. And this city has got a budget of 75,000 crore, not a small money. Chennai's budget is 8,000 crore. Bangalore is 19,000 crore. You need good people sitting in the administration to manage the finance. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे म्हणतात की सूर्यचंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही, बरं का? गर्जना चांगली आहे, पण तुमच्या पक्षाचेच पुढारी इथे येऊन मुंबई महाराष्ट्राची नाही असं म्हणतात, त्याच्यावर त्याने उत्तर दिलं पाहिजे। एकनाथ शिंदेने उत्तर दिलं पाहिजे, त्यांच्या लोकांनी उत्तर दिलं पाहिजे। मुंबई महाराष्ट्राची नाही असं तुमचे स्टार प्रचारक सांगतायत। हा जो कोणी अण्णा फडणा झन्ना मलाही आहे, बरं का, हा विचार भाजपचा आहे का? तो भाजपचा नेता आहे। नेता असेल तर तुम्ही त्याच्या विरुद्ध, या अण्णामलाई विरुद्ध इथे गुन्हा दाखल केला पाहिजे, महाराष्ट्रद्रोहाचा। महाराष्ट्राच्या राजधानीविषयी तो असं कसं काय वक्तव्य करू शकतो? तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे। त्याला मुंबईच्या बाहेर जाऊ देता कामा नये। कोणी लुंग्या सुंग्या येईल आणि मुंबई महाराष्ट्र अशा प्रकारे जाऊन आमच्या तोंडावरती चप्पल मारून जाईल। कुठे आहे तुमचा स्वाभिमानी बाणा? हे धनुष्यबाण ज्याने घेऊन चोरलाय किंवा जे शिवसेना मिरवतायत, का त्यांच्या तोंडामध्ये आता गोळा बसलेला आहे कापडाचा? एवढे लाशात की तुमच्या थोबाडात मारून गेला तो अण्णामध्ये सरकारच्या। दरम्यान अखिल चित्रे यांनी ट्विट करत भाजपावरती निशाणा साधलेला आहे। ते ट्विटमध्ये म्हणतायत, शेवटी पोटातलं उठाणवर आलंच। भाजपाला आम्ही शेवटचं सांगतोय, निवडणुका गेल्या तेल लावत, पण मुद्दामहून असल्या बांडगुळांना मराठी माणसाला चिथवू नका। पुन्हा तुमचा कोणी भाजपला मुंबादेवीच्या मुंबईला बॉम्बे म्हणाला आणि बलिदान देऊन मिळवलेल्या मुंबईवरून मराठी माणसाला हिणवलं तर तुमची मराठी माणसाची गाठ आहे हे लक्षात असू द्या। शहरांची नावं फक्त शब्द नसतात, तर भाषा, संघर्ष, अभिमान आणि स्वाभिमान दर्शवतात। मुंबई म्हणजे मुंबईच, बॉम्बे नाही, आणि मुंबई महाराष्ट्राचीच, जय महाराष्ट्र अशा पद्धतीचं ट्विट त्यांनी केलेलं आहे। तर अण्णामलाई यांनी अत्यंत चुकीचं विधान केलेलं आहे। त्यांनी केल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे। मुंबई महाराष्ट्राची आहे आणि ती महाराष्ट्राचीच राहणार। मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या। ताई, काय सांगाल, कसा जाहीरनामा आहे? दोन्ही दादा आणि तुम्ही एकत्रित येऊन जाहीरनामा केला। एक अतिशय पुणेकरांसाठी जो इम्प्लिमेंट करता येईल असा जाहीरनामा केलेला आहे। त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की पुणेकरांच्या सेवेसाठी जे प्रयोग आम्ही करून बघितलेले आहेत वॉर्ड्समध्ये, त्याचं स्केलिंग पुढच्या 5 वर्षात। ताई, महाराष्ट्र वाट पाहत होता दोन गोष्टींची, ठाकरे बंधूंनी एकत्रित यावं आणि तुम्ही भावांनी एकत्र यावं। ऍटलिस्ट पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी एकत्रित आलायत तुम्ही। पुढचं हे समीकरण असंच राहील असं वाटतंय आता तरी? बघूया ना, ही फर्स्ट फेज आहे, पुढे बघूया कसं काय होतंय। आता आम्ही फोकस या भागाचा सर्वांगीण विकास करणं आहे।
ताई ना निवडणुका आहेत स्थानिक पातळीवरच्या, पण भाजपकडून जो प्रचार केला जातो किंवा विरोधी पक्षाकडून, अगदी महेश लांडगेंचं विधान असेल दादांवर केलेलं, आणि काल जे भाजपचे नेते आहेत त्यांनी सांगितले की मुंबई ही महाराष्ट्राची सिटी नाहीये, अण्णामलाई जे नेते आहेत दक्षिणेतले, असं बोलणं किंवा प्रचार या स्तरावर नेणं योग्य असं वाटते तुम्हाला? हे दुर्दैवी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पण जी पातळी भारतीय जनता पक्ष, म्हणून मी अनेक वेळा म्हणते की भारतीय जनता पक्ष हा एक अतिशय सुसंस्कृत पक्ष होता. जेव्हा प्रकाश जावडेकर असतील किंवा बापट साहेब असतील, मी त्यांना ऍक्च्युली मिस करते. जरी आमचे विरोधक असले तरी अतिशय सुसंस्कृत विरोधक होते आणि एवढी पातळी कधीच सोडली नव्हती. हे नवीन इनकमिंग जे बीजेपीनी सुरू केलंय ना, त्याच्यामुळे दुर्दैवाने एक सुसंस्कृत पक्ष जो भारतीय जनता पक्ष खरंच होता, त्याचे जुने सिनियर लोक खूप सुसंस्कृतपणे राजकारण करत होते, ते आज कुठेतरी हरवलेत. आणि त्याच्यामुळे हे नवीन इनकमिंग जे भारतीय पक्षात आले ना, त्याच्यामुळे त्या पक्षाचं नुकसान झालं आणि महाराष्ट्राचा पातळी खाली जाण्याचं सगळ्यात मोठं कारण ते आहे.